गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं मासुतं शोकविनाशकारकम् इथं चांगली येत आहे. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमिश्रम्. अध्याय 7वा, श्लोक क्रमांक 6. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. पदच्छेद बघा. एतद्योनीनि, एतत् योनीनि असं येते काय. एतत् योनीनि भूतानि सर्वाणि इति उपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा. बघा, सर्वाणि भूतानि एतत् योनीनि, सगळी भूत, सर्व भूत म्हणजे सर्व प्राणी मात्र एतत् योनीनि या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. प्रकृती सांगितली का नाही? कोणती? पराप्रकृती आणि अपराप्रकृती. जड असलेली अपराप्रकृती, चेतन असलेली पराप्रकृती. जीव चेतन आहे, ती पराप्रकृती आहे. आणि पंचभूत मन बुद्धी अहंकार हे कसे आहेत? जड आहेत. ही जड प्रकृती आहे. लक्षात आलं का? ती अपराप्रकृती आणि चेतना असलेली पराप्रकृती. अशी माझी ही दोन प्रकारची प्रकृती. तर ह्या दोन प्रकृतीपासून सगळी भूत उत्पन्न होतात. सर्वाणि भूतानि एतत् योनीनि, योनी म्हणजे कारण. लक्षात आलं का? तर या दोन योनीपासूनच सर्वाणि भूतानि म्हणजे सगळी भूत उत्पन्न होतात. इति उपधारय, असं तू काय कर, समज किंवा जाण. आलं? अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः. अहम म्हणजे मी, संपूर्ण जगाचं. प्रभवः म्हणजे काय आहे? उत्पत्ती आहे, उत्पत्ती स्थान आहे किंवा उत्पन्न करणारा आहे. सगळ्या जगाला उत्पन्न करणारा मी आहे किंवा सगळ्या जगाचं उत्पत्ती स्थान मी आहे. तथा प्रलयः, तसंच सगळ्या जगाचं प्रलय स्थान मी आहे किंवा प्रलय करणारा मीच अशा प्रकारचा आहे. आलं? बघा, अजून सांगतो एकदा. सर्वाणि भूतानि एतत् योनीनि, सगळी भूते या परा आणि अपरा दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. आलं? इति उपधारय, असं तू काय कर, समज. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः, मी संपूर्ण जगाचा काय आहे? प्रभव आहे, म्हणजे उत्पत्ती स्थान आहे. तथा प्रलयः, तसंच प्रलय स्थान आहे. माझ्यापासूनच भूत उत्पन्न होतात आणि माझ्यातच काय होतात? विलीन अशा प्रकारचे होतात. आलं? किंवा प्रभव म्हणजे उत्पन्न करणारा. सगळ्या जगाचा उत्पन्न करता मीच आहे आणि सगळ्या जगाचा नाश करता सुद्धा कोण?
मी असा अर्थ घ्या वाटलंच तर. मत्तः परतरं नान्यात् किंचिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं नान्यात् किंचिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं न अन्यत् किंचित अस्ति धनंजय मयि सर्वं इदं प्रोतं सूत्रे मणिगणाः इव. आलं का? आता बघा, धनंजया अगोदर घ्या. हे धनंजया म्हणजे हे अर्जुना. मत्तः परतरं अन्यत् किंचित न अस्ति असा अन्वय घ्यायचा. मत्तः परतरं, इकडे बघा, माझ्याहून पर म्हणजे श्रेष्ठ आणि त्याला तर लागलं, परतरं म्हणजे अधिक श्रेष्ठ, माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ. अन्यत् किंचित न अस्ति, दुसरं काहीही नाही, अन्य काहीही नाही. माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अन्य काहीही नाही. बर. सूत्रे मणिगणाः इव, इकडे बघा, सूत्रे मणिगणाः इव, सूत्रामध्ये मणी जसे ओवलेले असतात. सूत्र म्हणजे दोरा, दोरा असतो ना, दोरा धागा, त्याच्यामध्ये आपल्या काही माळा आहेत का नाही. आता ह्या माळा, आता ह्या माळेत काय झालेले आहेत, मणी ओवलेले आहेत. अनेक मणी आहेत ना, गण म्हणजे अनेक समुदाय, म्हणजे त्या मण्यांचा समुदाय या सूत्रात ओवलेला आहे सगळा. लक्षात आलं का? मग सूत्रामध्ये जसे मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे इव म्हणजे प्रमाणे. इदम सर्वं मयि प्रोतम, हे सर्व जगत माझ्यात ओवलेलं आहे. म्हणजे माळेचे जे मणी असतात त्या मण्याला आधार आतला दोरा असतो. तसं हे सगळं जगत माझ्यात ओवलं आहे. म्हणजे ह्या सगळ्याला आधार कोण आहे? आतून मी आहे, मी. बघा, सूत्रे मणिगणाः इव, सूत्रामध्ये मणी जसे ओवलेले असतात त्याप्रमाणे इदम सर्वं मयि प्रोतम, हे सर्व जगत मयि म्हणजे माझ्या ठिकाणी, प्रोतम म्हणजे ओवलेलं आहे किंवा गुंफलेलं आहे. आलं? अजून एकदा श्लोक सांगू का? धनंजय, हे धनंजया, हे अर्जुना, मत्तः परतरम अन्यत् किंचित न अस्ति, माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अन्य म्हणजे दुसरं काहीही नाही. इदं सर्व सूत्रे मणिगणाः इव, सूत्रामध्ये मणी जसे ओवलेले असतात त्याप्रमाणे इदं सर्वं मयि प्रोतम, हे सर्व माझ्यामध्ये ओवलेलं आहे. सर्व म्हणजे हे सर्व जगत. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. रसः अहम् अप्सु कौन्तेय प्रभा अस्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषम नृषु. आला का पदच्छेद? बघा आता सोपं आहे सगळं. कौन्तेय
आता म्हणजे इकडं बघा, म्हणजे माझ्यात सगळं ओवलेलं आहे, सगळं जगत माझ्यात ओवलं सांगितलं का नाही. म्हणजे आत मी आहे, प्रत्येकाच्या आत मी आहे. हा सगळं त्याचा काय झाला, आत प्रत्येक वस्तूच्या आत मी आहे. मग कोणत्या कोणत्या वस्तूच्या आत तू कसा आहे असं सगळी प्रत्येक गोष्टीचं नाव नाही सांगत, पण ठराविक नावं सांगतात भगवान. आता कौंतेय हे कुंतीपुत्रा, अप्सु रसः अहम. इकडे बघा, अप्सु पाण्यामध्ये, अप म्हणजे पाणी, सु सप्तमीचा प्रत्यय लागला, अप्सु त्या पाण्यामध्ये, रसः अहम पाण्यात जो रस आहे ना, रस पाण्याचाच गुण आहे ना. रस कोणाचा गुण आहे, पाण्याचाच गुण आहे. तर तो रस मी आहे, पाण्यामध्ये असणारा रस मी आहे. बर. शशी सूर्ययोः प्रभा अस्मि. शशी म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये असणारी जी प्रभा म्हणजे तेज, अस्मि म्हणजे मी आहे. प्रत्येक वस्तूत मीच आहे. पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्यातला जो प्रकाश, जी प्रभा, तो मी आहे. बर. सर्व वेदेषु प्रणवः अहम. अहम आपण लावून घ्यायचं तिथं. आता तिथं काय प्रत्येक वेळेला ती अहम अहम करून म्हणते, आहे का नाही. सर्व वेदेषु प्रणवः, सर्व वेदामध्ये जो प्रणव आहे, प्रणव म्हणजे ओंकार, तो मी आहे. कारण त्या ओंकारापासून सगळे वेद निर्माण झालेले. म्हणजे त्या प्रत्येक वेदामध्ये ओम आलेलाच आहे. तो ओम मी आहे, प्रणव मी आहे. प्रणव वेदामध्ये असणारा जो प्रणव, तो प्रणव मी आहे. बरं. प्रणव म्हणजे काय, ओम, याला प्रणव म्हणतात. तो ओंकार मी आहे. खे शब्द अहम. ख म्हणजे आकाश, खे सप्तमी, त्या आकाशामध्ये तो शब्द म्हणजे शब्द आहे, तो मी आहे. बरं. नृषु पौरुषम. मनुष्यामध्ये जे पुरुषत्व आहे ते मी आहे. मनुष्यातलं पुरुषत्व मी आहे. बघा अजून एकदा सांगतो. कौंतेय हे कुंतीपुत्रा, अप्सु रसः अहम. पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे. शशी सूर्ययोः प्रभा अस्मि. शशी आणि सूर्यामध्ये म्हणजे चंद्र आणि सूर्यामध्ये असणारी जी प्रभा ती मी आहे. सर्व वेदेषु प्रणवः. सर्व वेदामध्ये असणारा जो प्रणव, तो प्रणव मी आहे. खे शब्द, आकाशामध्ये असणारा शब्द मी आहे. नृषु पौरुषम, आणि मनुष्यामध्ये असणारं जे पुरुषत्व आहे ते पुरुषत्व मी आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच, तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. पुण्यो गंध पृथिव्यांच, तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. पुण्यः गंधः पृथिव्यां च, तेजः च अस्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपः च अस्मि तपस्विषु. आलं का. बघा आता, पृथिव्यां पुण्यः गंधः, पृथ्वीमध्ये असणारा जो पुण्यात्मक गंध म्हणजे पवित्र असणारा गंध, तो मी आहे. कळलं का. गंध पृथ्वीचाच गुण आहे ना. पृथ्वी ठिकाणी गंध असतो. पण आता गंध म्हणले दोन प्रकार असतात गंधाचे, सुगंध आणि दुर्गंध. तर भगवान म्हणतात तो जो सुगंध आहे, पवित्र गंध, तो मी आहे. कोणताही गंध काय ह्याला म्हणतो. पृथिव्यां पुण्यः गंधः, पृथ्वीमध्ये असणारा पुण्यगंध तो मी आहे. च आणि विभावसौ तेजः अस्मि. विभावसौ, विभावसौ म्हणजे अग्नीमध्ये, अग्नीमध्ये असणारं जे तेज आहे ते तेज मी आहे. बर. सर्वभूतेषु जीवनम अस्मि.
सर्व भूतामध्ये असणारं जे जीवन आहे, जीवनशक्ती, सगळ्या भूतामध्ये जीवनशक्ती आहे का नाही, तर ते मी आहे. च तपस्विषु तपः अस्मी. तपस्व्यामध्ये जे तप असतं ते तप मी आहे. म्हणजे सगळ्यातलं सार तूच आहे सगळा पट्ट्या. हां, बघा अजून एकदा श्लोक. पृथ्व्याम पुण्य गंध. पृथ्वीमध्ये असणारा पुण्यात्मक गंध म्हणजे पवित्र गंध मी आहे. च विभावसौ तेज अस्मी. अग्नीमध्ये असणारं तेज मी आहे. सर्वभूतेषु जीवनम अस्मी. सर्व भूतामध्ये असणारं जे जीवन आहे म्हणजे जीवनशक्ती आहे ती मी आहे. आणि च म्हणजे आणि तपस्विषु तपः अस्मी. आणि तपस्व्यामध्ये असणारं जे तप आहे ते मी आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं. बुद्धिः बुद्धिमताम् अस्मि तेजः तेजस्विनाम अहम. पदाशत कळते का? बघा, पार्थ हे पुत्र अर्जुना, सर्वभूतानां सनातनं बीजं माम विद्धि असा घ्यायचा अन्वय. सर्व भूतांचं, सर्व प्राणीमात्रांचं सनातन असणारं म्हणजे अनादी असलेलं बीजम, बीज म्हणजे कारण, माम विधी मला जाण. सगळ्या भूतांचं अनादी कारण मी आहे, मी असं जाण. कळलं का? समजते का? बघा, पार्थ म्हणजे अर्जुना, सर्व भूतांचं सनातनम बीजम, सनातन असणारं अनादी असणारं जे बीज म्हणजे कारण, माम विद्धी मला जाण. कळलं का? पुढं बुद्धिमताम बुद्धी अस्मी. बुद्धिमान पुरुषामध्ये जी बुद्धी असते ती मी आहे. तेजस्विनाम तेजः अहम. आणि जे तेजस्वी पुरुष असतात, तेजाने संपन्न असतात, त्यांच्यातलं तेज अहम म्हणजे मी आहे. बघा पूर्ण श्लोक बघा आता. पार्थ सर्वभूतानां सनातनं बीजं माम विद्धि. हे अर्जुना, सर्वभूतांचं सनातन असं जे बीज आहे म्हणजे अनादी असं जे कारण आहे ते माम विद्धि, ते मला जाण. कळलं का? म्हणजे मी आहे असं जाण. बुद्धिमतां बुद्धी अस्मी. बुद्धिवानामध्ये असणारी बुद्धी मी आहे. तेजस्विनाम तेजः अहम. तेजस्वी पुरुषामध्ये असणारं तेज मी आहे. बस की. ओम शांती शांती शांती. कुंडली गौरव विठ्ठल श्री